बाई हिवाळ्यात पाऊस पडतोय, हे गावात येणारी शांतता झाली. त्या बायका कुठे गेल्यात सगळ्या काय माहित. मला तर वाटते ना पावसामुळे ना सगळ्या घरात बसल्या असतील. जाऊ दे, मला करायला काय नाही. कोणाची काही बातमी ऐकायला नाही, मजा नाही येत. आज एक काम करते, पिपाणी बनवते आणि वाजत गावात चालते. हे वाजत का नाहीये? पाऊस बघ ना कसा पाऊस येतो, सारखा पाऊस येतो. तुला गरम गरम जिलेबी खाऊशी वाटते ना? चल ना गावात जाऊ, गरम गरम जिलेबी घेऊन येऊ, मस्त पैकी जिलेबी. शेजारण्यांनो, ए शेजारण्यांनो, चला मम्मी, यांना काय झालं? चला ए, मम्मी, शेजारण्यांनो. काय ना सोबत बोलू. अगं शेजारण्यांनो, काय झालं तुम्हाला? अगं फॅन्सी बस, तू जास्त बोलू नको. आम्ही तुझ्यासोबत बोलत नाही. तू अजिबात आमच्या शेजारी नाही, काय नाही. आम्ही शेजार धर्म सोडून दिलाय. काल काय काय तुला आठवत आहे का? काल आम्हाला भाजी उपटाय घेऊन गेली आणि आम्हाला तिकडे सोडून आली काय. हा उपाशी टापाशी आम्ही ते डबा पण घेऊन गेलो ना, दिवसभर भाजी उपाडली. त्या बाईने 2च गड्डे दिले आम्हाला दिवसभर. अगे शेजारण्यांनो, जाऊ दे ना, मी तुमची शेजारी की नाही, लाडकी शेजारी की नाही, आपलं तासच चालतं की नाही. जाऊ दे ना, त्यांना सोडून एवढं काय. फॅन्सी तू आता लय ओव्हर झाली. आम्हाला तुझ्याशी काही संबंध पण ठेवायचा नाही इथून पुढे. चला हो मम्मी. अगं अगं पण हे शेजारनी पण माझ्याशी बोलायचं नाही म्हणतात. आता या गावात या फॅन्सीला कोण राहिले? आता ना आमच्या मम्मीकडेच जाते आणि त्यांनाच सांगते. जिलेबी गरम गरम काढून आणली काय, आता थंड व्हायच्या आत खाऊन घेऊ पटकन काय. हा हा चल पटापटा पटापटा चल. जिलेबी कडक आहे ना, कुरकुरीत मस्त मस्त मला अशी जिलेबी आवडते. मला पण. मम्मी, ओ मम्मी, काय? अगं शेजारची बघायला माझी बोलतच नाही. मी त्यांना किती वेळ हात मारत होते, तसंच पुढे निघून गेल्यात त्या. त्यांनी मला इग्नोर केले, म्हणतात तू आमची फॅन्सी नाही, शेजारी नाही, हे नाही ते नाही. पर मला माझी बोलतच नाही, बोलणं बंद केले त्यांनी माझी. तू त्रासच देते त्यांना तेवढा. काय करते ते बिचाऱ्या तरी? हो मम्मी, पण त्यांनी मला सांगितलं आमच्या घरी पण नाही यायचं ना, आम्हाला दिसायचं कधी. आता हा काय प्रकार झाला? आता त्यांच्या घरात नाही गेल्यावर त्यांनी काय काय खायला गेले ते कसं कळणार आणि कसं काय खायचं मग आपण? आणि मला तर वाटतं आत्ता त्या गावातच गेला 100% काहीतरी खायला आणायला गेले असणार. त्यांच्या तोंडाला चटकाय माहिती ना, तर काय खायला घेऊन येतील काय माहित, पण मला ते पाहिजेच असणार आहे मम्मी. तू आहे ना आता शेजारणींचे गुलाबजाम बिलाबजाम सगळं विसरून जा. तुला त्या दारातही नाही उभ्या करायच्या आता. नाही मम्मी, मी असं होऊन नाही देणार. जाऊ दे, तू आहे ना आपलं घरातच करून खात जा. त्या शेजारणींच्या काही ना आधी नको लागू. मम्मी पण शेजारणीशिवाय मजा नाही हो. मम्मी बघा आल्या गावात ना काहीतरी. मम्मी जिलेबी घेऊन आलेत ना. मम्मी मला जिलेबी लय आवडते हो आता. तू एवढी त्यांच्या संग भांडली, तुला देतील का त्या जिलेबी? अजिबात देणार नाही त्या तुला. तू पार ना काही कर, ते देणारच नाही. पार माझ्या बरोबर पैज लाव, तू हारणार. तू बघ, देणारच नाही ते तुला जिलेबी. मम्मी जिलेबीसाठी मी ना हार नाही म्हणणार. मी फॅन्सी म्हणतात मला, फॅन्सी सगळ्या गावाला हरवीन मी. डोक्यात येणार लय आयडिया असतात माझ्या. बघा त्यांच्याकडनं नाही ना जिलेबी आणून दाखवली तर नावाची फॅन्सी नाही. कितीची पेन लावता बोला, लावा माझी पेन. तू आहे ना ऐकायचीच नाही. 1000 रुपयाची पैंज लावते. तुम्हाला जिलेबीच आणून दाखव शेजारणींकडून. बघा मम्मी, तुम्हीच 1000 रुपये तयारी ठेवा आणि चला माझ्यासोबत. नाही तुम्हाला जिलेबी आणून दाखवलं शेजारणींकडून तर नावाची फॅन्सी नाही. चला तूच 1000 रुपये तयार ठेव. चला चला. आता ती जिलेबी याच्यात काढ. आता काही ती फॅन्सी आपल्या काही येणार नाही, तिच्यापासून आपल्याला काहीच धोका नाही. आता पटापटा काढून ठेव आणि म्हणजे आपल्याला हे करायला काय प्लेट मध्ये सगळे छान आहे ग, कडक मस्त. मम्मी पुरून पुरून 2 दिवस खावा पण नाही का? हा मग अगं मस्त आहे की, 2 दिवस पुरेल आपल्याला. कुठले ग पोरी? नाहीच दिसते तू या गावात, कधीच नाही दिसली. बाबा नवीन नाही, मी जुनीच आहे, पण माझा रंग नवा आहे. असं आहे काय? चला बाबा जाते मी, काम आहेत मला. विहान, हे कोण नवीन आले आपल्या गावात? पण भूत असन. भूत मला बघून घाबरली काय? या पोरांना नाही ओळखली तर त्या शेजारच्या ना काय ओळखते मी. चला आता जिलेबी खायची आहे. ए माय, कुणी हाय का ग घरात? माय भूक लागली वा, काय हाय का घरात खायला? हो मम्मी, तिला मला जायचं काय खायला नाही. ए बाई जा जा, काय नाही आमच्याकडे, जा पुढचं दार घे. अगं काय बाई, ती पोरगी आली दारात आणि तुम्ही खाताय, असं नाही करावा. थोडासा धर्म द्यावा, चांगला असतं धर्म केलेला. बरं बरं, कधी येतो काहीतरी आम्ही तिला. काय ग, कुठून आली तू? काय पाहिजे तुला? अगं माय, मी शेजारची गावची आहे, मला लय भूक लागली बघ. काही खायला असले तर ते जलब्यांचा वास येऊ राहिलाय. मी आतमध्ये येऊ काय? अगं नग नग, काय अशी बोलत तिच्यासारखे? अगं नको नको, येस थांब, आम्ही आणतो तुला. ऐक, तिथं ती जिलेबी उरली ना, ती देऊन टाक तिला खायला. हा हा
जिलेबी 1000 रुपये. हे काय का पोरी, जा आधी पाऊस पाण्याची आपल्या घरी जा. लवकर जा बर का ग, पाऊस येतोय लई. देव तुमचं भलं करो आणि असेल तुमच्या घरात नवीन नवीन खायला येत राहो. आणि बरं का माय, ते फॅन्सीला ना अजिबात काही खायला देत नका जाऊ, लय डांबरट आहे ती. जाते का माय मी आता. उद्याच्याला पोरली असते आपली जिलेबी, आता ती पण गेली का? अगं जाऊ दे बाई, त्या फॅन्सी पेक्षा त्या गरीबाला दिलेली बरी नाही का, तिने तरी चांगला आशीर्वाद देऊन गेली आपल्याला. हा ते तर खरं आहे मम्मी. तेजल, अगं पण तिला फॅन्सी कशी काय माहिती? मम्मी दाल में कुछ काला है. दाल में कुछ काला नहीं, दाल ही काली है. चला एवढी मेहनत केली पण जिलेबी तर खायला भेटली. शेजारच्यांना उल्लू बनवलं. हे बाई, तू काय आमच्या घरी आली तर कुठं बसली? उठ इथून पाच. अहो मम्मी तुम्हाला ओळखलं नाही का? अहो मी वैष्णवी आहे तुमची सून. हे बघा जिलेबी घेऊन आले शेजारच्यांकडून. तू म्हटलेलं ना तर देणार नाही. हे बघा जिलेब्या गरम गरम. अगं बाई, वैष्णवी काय? आता 1000 रुपये जिंकले का नाही मम्मी मी? 1000 रुपये द्या आणि चला गरम गरम जिलेबी खा. चला पटकन घरात आता. चला 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 तुम्ही चला. मम्मी आता 1000 रुपये द्यायला लागेल तुम्हाला मला. द्या चला 1000 रुपये. बाई तू काय कोणी नादच नाही करावा. खा मम्मी जिलेबी खा तुम्ही. हा ना, आणलीस तू जिलेबी शेजारनी. हा, मग काय आता 1000 रुपये जाऊ देवली. तू कोणाची आहे? तुमची मी कोणाची आहे? माझे 1000 रुपये कोणाचे आहे? आपलेच. मग जाऊ देवली. तर तुम्ही सगळे आमच्या व्हिडिओजला खूप भरभरून प्रेम देता, मला खूप छान वाटतं. तुम्ही प्रेम देता मग मला नवीन नवीन आयडिया सुचतात. तुम्ही माझ्यावरती असंच प्रेम करत राहा. आणि आत्ताचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, काहीतरी वेगळी आयडिया होती, तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचे. आणि जर तुमच्या मनात काहीतरी असेल है ना रोहित, की काहीतरी असं वेगळं आयडियाज तुमच्या मनातल्या काही आयडियाज असतील तर ते आम्हाला की काय सांगा. करू शकते, कोणता लुक वगैरे, तर ते पण नक्की सांगा. मी नक्की ट्राय करेल. आणि ह्या लुकवरच्या वैष्णवीचा आता जो लुक पाहिला तुम्ही, त्याच्यावरच्या अजून पण म्हणजे 1-2 व्हिडिओज आम्ही बनवल्यात, त्या पण आम्ही पोस्ट करू शॉर्ट मध्ये. आणि त्या पण तुम्ही पहा, त्याच्यावरती पण भरभरून प्रेम करा. आणि आम्ही आठवड्यातून 1-2 वेळा लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू. मी तर नाही, मी अवेलेबल नसतो, म्हणजे मी कुठे असतो. वैष्णवी येत जाईल लाईव्ह ह्याच आपल्या चॅनलवरती. आणि आयडिया मात्र नक्की सांगा. मी सगळ्या आयडिया ट्राय करणार, सगळ्यांना रिप्लाय देणार मी. कमेंट्स करत आम्हाला सांगा माझा लुक कसा वाटला. आणि एक ताई आहेत, भाग्यश्री नाव आहे, कदाचित त्यांचं म्हणजे माझ्या मते भाग्यश्री नाव असावं त्यांचं, कारण तिथे ID वरती लिहिलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला एक मॅगीची व्हिडिओ असते त्याच्याबद्दल एवढ्या कमेंट केल्यात, पण आम्हाला तो आजपर्यंत शक्य झाला नाही. पण नक्कीच आम्ही प्रयत्न करू. कदाचित ही व्हिडिओ पडल्याच्या नंतर थोड्या दिवसात तुम्हाला मॅगीची पण व्हिडिओ बघायला भेटेल. त्यांनी जी रेसिपी सांगितलेली आहे त्या रेसिपीला आम्ही आमच्या करून कॉमेडी व्हिडिओ नक्की बनवतो. नक्की कॉमेडी नक्की बनवणार नक्की. तसेच आम्हाला आता आम्ही फिरतो बऱ्याच ठिकाणी, तर म्हणजे असे लग्न वगैरे किंवा मग असे कार्यक्रम असतील कोणाचे, तर तिथे पण तुम्ही लोक एवढे भरभरून प्रतिसाद देता, वैष्णवीसोबत फोटो काढता. माझं तर नाही, वैष्णवीसोबत फोटो काढता, तर हे पाहून मनाला छान वाटतं की असंच प्रेम करत राहा. एक अशी छोटीशी ओळख निर्माण करून दिली. बस एवढंच सांगायचं होतं. आणि तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली, ही वाली पण आवडली, तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब तुम्ही केलंच असेल आणि नसेल केलं तर करा. करा. बाय.